लास्ट इयरच्या ॲडमिशन प्रोसेसमधली म्हणजे MHT CET 2024 नंतर जी कॅप प्रोसेस झाली होती लास्ट इयरची, त्याच्यामधली मला एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे। एक म्हणजे काय, 67% पुण्यातल्या टॉप कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळालं होतं। आता 67% त्या मुलाला किंवा त्या विद्यार्थ्याला त्या कॉलेजच्या CS ब्रँचमध्ये ॲडमिशन मिळालं होतं, ज्याचा कट ऑफ जर तुम्ही चेक केला तर 98% आहे। मग इतक्या कमी पर्सेंटाईलवरती सुद्धा टॉप कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळतात। बाळांनो, आजचा जो व्हिडिओ आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे, कारण का गेले 4-5 दिवस बघतोय पेरेंट्सचे एक 4-5 डाऊट्स मला असे आलेत की मॅनेजमेंट कोटा सीट्स, प्रोव्हिजनल ॲडमिशन्स, प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन्स, या 3 गोष्टी आहेत ना त्या पेरेंट्सला कॉलेजेसकडून कॉल्स येतात की आमच्या इथे या, व्यवस्थित ॲडमिशन वगैरे कन्फर्म करा किंवा तुमचं मॅनेजमेंटमध्ये ॲडमिशन या अमुक कॉलेजमध्ये करून देतो। त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो जर विद्यार्थी बघत असतील तर हा व्हिडिओ आपल्या पेरेंट्ससोबत बघायचा आहे। त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, हा व्हिडिओ आपल्या पेरेंट्सला सुद्धा दाखवा, कारण का तुमची जी पुढची ॲडमिशन प्रोसेस असते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा असतो तुमच्या पेरेंट्सचा। कारण काही पैसे भरणे, हे मॅनेजमेंट कोटाच्या सीट्स यांच्याबद्दल त्यांनी जागरूक असणं खूप गरजेचं आहे। तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके, PICT स्टुडंट। आजच्या व्हिडिओमध्ये मॅनेजमेंट कोटा सीट्स, प्रोव्हिजनल ॲडमिशन्स, त्याच्यासोबत जी प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन्स आहे याच्याबद्दल सांगणार आहे। दुसरी गोष्ट, आज आपल्या 30 डेज चॅलेंजमधला डे 8 आहे, त्याची टार्गेट्स मी असाइन करणार आहे। तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला। तर आपल्या 30 डेज चॅलेंज सिरीजमधले आजच्या दिवसाचे टार्गेट्स कोणते आहेत? एक तर आज तुम्हाला फिजिक्समध्ये जो आपला कालचा थर्मोडायनॅमिक्स चॅप्टर इनकम्प्लीट होता तो सगळ्यांनी कंप्लीट करायचा आहे। केमिस्ट्रीसाठी जो इलेक्ट्रोकेमिस्ट्री काल इनकम्प्लीट होता तो आज कंप्लीट करायचा आहे। आणि मॅथमॅटिक्ससाठी लाईन अँड प्लेन इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, 8 मार्क्सचं वेटेज आहे, जो काल इनकम्प्लीट होता तो आज कंप्लीट करायचा आहे। कंप्लीट म्हणजे काय, थिअरी तुमची व्यवस्थित कव्हर असली पाहिजेत, तुमच्या शॉर्ट नोट्स किंवा फॉर्म्युलाज लिहून व्यवस्थित तुम्ही ठेवले पाहिजेत, आणि लास्ट इयरचे PYQs परफेक्ट झाले पाहिजेत। भलेही PYQ सॉल्व करताना काही प्रॉब्लेम आले, काही अडचण नाही, ॲटलिस्ट ते PYQs व्यवस्थित समजवून घ्या आणि पुढे जा, ही असणारे आजच्या दिवसाचे टार्गेट। दुसरं म्हणजे काय, जो आमची पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम आणि मेगा मॉक टेस्ट सिरीज स्टार्ट आहेत यांच्याबद्दल सांगतो। ज्या कुणा विद्यार्थ्यांना मेगा मॉक टेस्ट सिरीज प्लस मेंटरशिप प्रोग्राममध्ये एनरोल करायचं आहे, रजिस्ट्रेशन चालू आहेत, कधीही एनरोल करा। खरं तर वेगळेपणा सांगायचं या प्रोग्रामबद्दल एक ना, की तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये एकतर 20 फुल सिलेबस टेस्ट सुद्धा देतोय आणि पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम सुद्धा आहे। याच्यामध्ये काय होतं, एकतर तुमची CET एक्झाम होईपर्यंत तुम्हाला पर्सनली गाईड केलं जातं, म्हणजे तुमचा स्कोर काय इम्प्रूव्ह होत नाहीत, तुमचे चॅप्टर सिलेबस कंप्लीशनमध्ये काय प्रॉब्लेम येतोय, तुमचं अपडेट टाइम टेबल काय असलं पाहिजे, तुमच्या स्कोरमध्ये तुम्ही मॉक टेस्ट ॲनालिसिस कसं करता, याच्यामध्ये तुम्हाला वैयक्तिक गाईड केलं जातं। मी स्वतः विद्यार्थ्यांना गाईड केलं जातं। त्यामुळे ज्या कुणा विद्यार्थ्यांना या प्रोग्राममध्ये एनरोल करायचं असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिली आहे, त्यामध्ये नक्की जॉईन करा। एक नक्की सांगतो की बाकी मार्केटच्या तुलनेमध्ये प्राइसमध्ये तुम्हाला एक बेस्ट कंटेंट तुमच्या स्कोर इम्प्रूव्ह होण्यासाठी मॉक टेस्ट त्याच्यासोबत मेंटरशिप प्रोग्राम नक्की हेल्प करेल। आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती, काय की ॲडमिशन प्रोसेसमध्ये म्हणजे स्कॅम्स काय होतात। एक, आता जर तुम्ही बघाल CET एक्झाम होण्याआधीच आपल्या पालकांना भरपूर एजंट्सकडून कॉल येतात की आम्ही तुम्हाला अमुक अमुक रकमेमध्ये या कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देतो, किंवा कॉलेजकडून सुद्धा कॉल येतात की आमच्या कॉलेजमध्ये या सीट्स अवेलेबल आहेत, तिथं तुम्ही प्रोव्हिजनल ॲडमिशन करून घ्या, जर तुम्हाला परत चांगलं कॉलेज भेटलं तर ते ॲडमिशन आम्ही कॅन्सल करतो। किंवा प्रायव्हेट कॉलेजेस काय करतात, तर आमची एंट्रन्स एक्झाम स्टार्ट झाले, एंट्रन्स एक्झामचा फॉर्म भरा, जेणेकरून CETला कमी पडले तरी सुद्धा इथं ॲडमिशन घेता येते। या तिन्ही गोष्टींबद्दल लास्ट इयरची एक खूप इम्पॉर्टंट सिच्युएशन सांगतो। नाशिकमधले पेरेंट्स होते, CET एक्झाममध्ये 95.8% विद्यार्थिनीला होते। त्यांनी पुण्यामधल्या एका काउन्सिलिंग फर्मकडे ॲडमिशनसाठी अप्रोच केलं। त्यांनी सांगितलं की आम्ही 11 लाख रुपयांमध्ये PICT कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म करून देतो। त्यांना सांगितलं की तुम्ही CETची कॅप प्रोसेस वगैरे काही भरू नका, तो आमचे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे आमच्याकडे द्या, आम्हीच फॉर्मसुद्धा भरतो, आम्हीच ते कॅपचं रजिस्ट्रेशन करतो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा करतो, तुम्ही आराम करा, फक्त PICTमध्ये ॲडमिशन आम्ही नक्की करून देतो। इतकं त्यांना विश्वासात घेतलं, त्यांनी CETच्या कॅप प्रोसेसमध्ये एनरोल केलं नाही, सगळं त्या पुण्यातल्या काउन्सिलिंग एजंटनं सगळी यांची प्रोसेस केली। CETचा कॅप राऊंड 3 आला, कॅप राऊंड 3 पर्यंत त्यांना सांगितलं की सीट्स मिळत आहेत, शेवटी तुम्हाला सीट्स वॅकंट होतात, वॅकंट सीट्स आम्ही तुम्हाला देऊ, स्पॉटमध्ये
ॲडमिशन करू आणि शेवटपर्यंत PICTमध्ये ॲडमिशन दिलं नाही. शेवटी ॲडमिशनच्या 2 दिवस आधी सांगितलं की PICTच्या सगळ्या सीट्स फुल झालेत, आम्ही तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी सीट देऊ. दुसरीकडे सीट देऊ म्हणून पुण्यातलं एकही कॉलेज त्यांना मिळालं नाही. त्यांनी शेवटी जे आपलं नाशिकमधील लोकल कॉलेज होतं तिथं ॲडमिशन घ्यावं लागलं, ते सुद्धा डोनेशन भरून. कारण का, या विद्यार्थिनीनं CETच्या कॅप प्रोसेसमध्ये कॅपचा जो कॉलेजच्या लिस्टचा जो फॉर्म होता तो भरला नव्हता. लिटरली ती मुलगीला चांगले पर्सेंटेज, अजून आठवतं 95.8 पर्सेंटेज असून सुद्धा एका लोकल कॉलेजमध्ये नाशिकच्या जावं लागलं. ही बाळांनो तुमच्यावर वेळ येऊ नये, त्यामुळे कुणीही फसायचं नाही. लक्षात ठेवा, एकतर चांगला अभ्यास करणं हे आपलं टार्गेट आहेच, परंतु जागरूक राहणं, कुणावरही ब्लाइंडली विश्वास ठेवायचा नाही, तो भले मी सुद्धा असे नका. बाळांनो ही काउन्सिलिंग प्रोसेस ना इतकी किचकट असते. प्रॉब्लेम काय येतो, मुलांचे कमी मार्क्स बघून तुमच्या पेरेंट्सला जाळ्यामध्ये ओढलं जातं आणि आमिष दाखवली जातात की आम्ही टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देऊ. पेरेंट्सची इच्छा काय असते आपल्या, की आपल्या मुलाला भलेही आपल्याकडचे थोडे पैसे खर्च झाले तरी काही हरकत नाही, परंतु चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन व्हावं ना, एवढीच इच्छा असते. आणि त्याच्यासाठी ते कितीही पैसे द्यायला तयार होतात आणि याच्यामध्ये हे स्कॅम्स होतात. आता पहिली गोष्ट म्हणजे काय, मॅनेजमेंट कोटाच्या सीट्समध्ये. मॅनेजमेंट कोटाच्या सीट्ससाठी तुम्हाला भरपूर कॉल्स येतील की या कॉलेजचा रेट 17 लाखाला ही सीट आहे, 10 लाखाला सीट्स आहे वगैरे. याच्यावरती विश्वास ठेवू नका. जेन्युन असे कॉल करणारे खूप थोडे आहेत, बाकी सगळेच्या सगळे स्कॅमर्स आहेत. दुसरं, जर मॅनेजमेंट कोटामध्ये सीट्स तुम्हाला हवी असेल तर आत्तापासून ॲडमिशन्स भरपूर कॉलेजेस चालू होतात. तुम्ही काय करा, त्या स्पेसिफिक कॉलेजला अप्रोच करा. तिथं ॲडमिशन काउंटर किंवा ॲडमिशन डिपार्टमेंट असतं, त्यांना विचारा. काही लाजायचं नाही, त्यांना सांगायचं की आमचे पर्सेंटेज मे बी कमी येऊ शकतात, तुमच्याकडे जर मॅनेजमेंट कोटाची सीट्स अवेलेबल असेल तर आम्ही ती घ्यायला तयार आहोत, असं तुम्ही तिथं जाऊन प्रत्यक्षात विचारा. इतर कुणालाही एक्स्ट्रा एजंट्सला अप्रोच करायची गरज नाही आहे. हे होतं मॅनेजमेंट कोटा सीटसाठी. दुसरं असणार आहे ती म्हणजे काय, प्रोव्हिजनल ॲडमिशन स्कॅम. प्रोव्हिजनल ॲडमिशन स्कॅम यासाठी की CET एक्झाम होण्या अगोदरच तुम्हाला भरपूर कॉलेजेसवरून कॉल्स येतात की आत्ता तुम्ही आमच्याकडे ॲडमिशन करून घ्या, नंतर समजा कॉम्पिटिशन वाढणार आहे, कट ऑफ वाढणार आहे, तुम्हाला सीट मिळेल की नाही, तर आत्ता ॲडमिशन कन्फर्म करा, नंतर हवं तर ॲडमिशन कॅन्सल करा. ही सुद्धा स्कॅम्स गेले 2-3 वर्षांसोबत मुलांसोबत होत आहेत. ॲडमिशन घेताना सांगितलं जातं डॉक्युमेंट्स देतो, परंतु ज्यावेळी ॲडमिशन करायला जाता, कॅन्सल करायला जाता, त्यावेळी ॲडमिशनचे डॉक्युमेंट्स तुमचे ती देत नाहीत ते कॉलेजेस. ठीक आहे. काही कॉलेजेस तर काय करतात, तुमचा पूर्ण ॲक्सेसच घेतात आणि तुमची कॉलेज लिस्ट वगैरे त्यांच्याच सेंटरवरून भरतात आणि फक्त आपल्या कॉलेजचं नाव टाकतात. आता पहिलं एकच कॉलेज टाकलं तर त्यांचंच कॉलेज अलॉट होणार आहे आणि विद्यार्थी ऑटोमॅटिकली कॅप प्रोसेसच्या बाहेर होतो. त्यामुळे जर तुम्ही CETमध्ये प्रोव्हिजनल ॲडमिशन घेणार असाल, जेन्युअनली सगळी माहिती विचारा कॉलेजला. आमचं ॲडमिशन तुम्ही कॅन्सल करणार आहात का, एक्स्ट्रा फीज वगैरे काही द्यावी लागणार आहे का वगैरे, या सगळ्या गोष्टींची काटेकोर चौकशी करा आणि मगच तिथे ॲडमिशन कन्फर्म करा. ठीक आहे. कारण का एक सांगतो, भलेही तुमचे 10% जरी असेल किंवा 5% जरी असेल, तुम्हाला महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन नक्की मिळणार आहे. थोडं लो कॉलेजमध्ये भेटेल, ब्रँच थोडी कॉम्प्रोमाइज करावी लागेल, परंतु ॲडमिशन नक्की भेटणार. लिटरली महाराष्ट्रातल्या कित्येक कॉलेजेसमध्ये सीट्स वॅकंट राहतात, कॅप राऊंड 3 नंतर, स्पॉट राऊंड नंतर सुद्धा इतक्या सीट्स अवेलेबल आहेत. मुलं तितकी इंजिनिअरिंगकडे जात नाही आहेत. ठीक आहे. त्यामुळे कोणत्याही भूल तापांना बळी पडायचं नाही. हे होतं दुसरा स्कॅम. तिसरी गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे काय, एकतर प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत त्यांच्यामध्ये ॲडमिशन्स. आता प्रायव्हेट कॉलेजेसची भरपूर आहेत, कुणाचंही नाव घेणार नाही आहे, नाहीतर ते परत माझ्यावरतीच उलटं फिरायचं. त्यामुळे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सांगितलं जातं की आमच्या एंट्रन्स एक्झाम सुरू आहेत, त्या फॉर्म भरायला काही हरकत नाही, ॲज अ बॅकअप प्लॅन म्हणून त्यांच्या एंट्रन्स एक्झाम द्या, परंतु आत्ताच ॲडमिशनची घाई करून घेऊ नका. एक प्रायव्हेट कॉलेजेसची गोष्ट सांगतो, त्यांची सेमिस्टर स्टार्ट होऊन सुद्धा फर्स्ट इयरच्या 2-3 महिन्यांनी जरी गेलात ना तरी सुद्धा ते ॲडमिशन देतात. त्यांना फक्त पैसा हवा आहे, बाकी तुमच्याशी काही घेणं देणं नाही आहे. कॉलेजचा इनटेक किती आहे, कॉलेजची फॅकल्टी कशी आहे, त्यांच्या फॅसिलिटीज काय, यांच्याशी त्यांना काही घेणं देत. या सगळ्या गोष्टी टॉप लेवलच्या असतात. फक्त 4 वर्षानंतर तिथला क्राऊड कसा आहे, ओके. कारण का होतं असं की मोस्ट ऑफ दी मुलं तिथं डोनेशन भरूनच आलेली असतात. ठीक आहे. त्यामुळे या प्रायव्हेट कॉलेजच्या एंट्रन्स वगैरे असतील त्या नक्की फॉर्म वगैरे भरा, परंतु आत्ताच काही जास्त प्रायव्हेट कॉलेजेसकडे इन्क्लाइन्स तुमचा कल तिकडं जाऊ देऊ नका. त्याच्यानंतर फेक काउन्सिलर्स आणि एजंट्स. सगळ्यात जास्त धोका या कॅप प्रोसेस आणि तुमच्या पुढच्या 4 महिन्यांच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये असतो ना, हे फेक काउन्सिलर्स वगैरे. एकतर तुम्हाला डेली व्हिडिओज अपलोड करायचे की तुम्हाला या कॉलेजमध्ये ॲडमिशन देतो, महाराष्ट्रातली टॉप 10 कॉलेजेस ही आहे, तुमची बेस्ट कॉलेज लिस्ट वगैरे बनवून देतो. समजत काही नाही.
तुमच्याकडून मोजून तुमच्याकडून पैसे घ्यायचे आणि परत तुमच्या कॉल्सला रिप्लाय द्यायचं नाही। एक कॉमन लिस्ट बनवायची ॲडमिशनची, सगळ्या मुलांसाठी एक कॉमन कॉलेजची लिस्ट असते आणि तीच तुमच्या हातात चिकटवून द्यायची आणि हीच कॉलेजची लिस्ट तुम्ही फिलअप करा म्हणायची। आता प्रत्येक मुलाचं पर्सेंटाईल वेगळे आहे, कॅटेगरी वेगळी आहे, त्याची रिक्वायरमेंट वेगळी आहे की त्याला कोणत्या सिटीमध्ये हवं आहे, त्यानुसार तुम्हाला गाईड केलं जात नाही। आणि जे एजंट्स आहेत मार्केटमध्ये तुम्हाला 12 लाखामध्ये या कॉलेजमध्ये ॲडमिशन देतो, यांच्यापासून तरी थोडं सावध राहा। तुमच्याकडून एक फिक्स्ड अमाऊंट 50,000 60,000 घेतली जाते आणि बाकी अमाऊंट जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत सांगितलं जातं की तुमचं ॲडमिशन कन्फर्म नाही आहे। त्याच्यासोबत तुम्हाला हे देखील सांगितलं जातं की तुमच्या रिफंड अमाऊंटमध्ये प्रॉब्लेम येतोय वगैरे। त्यामुळे या एजंट्स किंवा फेक काउन्सिलरच्या मागे कुठेही लागू नका। आता जागरूक राहून पुढची तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत, ठीक आहे। ज्या कुणाला मॅनेजमेंट सीट्स वगैरे ट्राय करायचे कॉलेजमध्ये जा, माहिती घ्या आणि त्यानंतर ॲडमिशन्स कन्फर्म करा। आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल। आजचा हा व्हिडिओ विशेष करून पालकांकडे शेअर करायचा आहे, कारण का पालकांना या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे। आणखीन एक, ज्या कुणाला मेंटरशिप प्रोग्राम आणि मॉक टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा, कारण का तुमच्या CET एक्झाममध्ये कम्प्लिटली पर्सनल गायडन्स प्रोव्हाइड करणं, तुम्हाला डेली टार्गेट्स देणं, या गोष्टी सगळ्या आम्ही करू, ठीक आहे। आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो। धन्यवाद।